किंवा ज्याला मोदी अनेक वेळेला पॉलिटिकल पंडित म्हणतात की जे टीव्हीच्या पडद्यावर येऊन बसतात, ते आमची थट्टा उडवायचे की हम दो हमारे दो. म्हणजे 2 खासदार लोकसभेच्या आतमध्ये आणि 2 नेते बाहेर, या पलीकडे आता तुमच्या भाजपचं काही अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही. आणि या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या नेत्यांच्या घरामध्ये तुम्हाला एक उत्तम तैलचित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मोठा फोटो हे अगदी आवर्जून लावलेला बघायला मिळू शकतो. माझ्या दृष्टीने क्रोकरी विकरी काही लोकांना दाखवण्याची गोष्ट नाही. दाखवायचं असेल तर आपल्या देशामधल्या अशा महान क्रांतिकारकांची जी चरित्र आहेत ती आपल्या आपल्या भाषांमध्ये आपण ती ठेवावीत. सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर मतलब तिलमिलाहट. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या आयोजित कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार माझे मित्र निरंजन डावखरेजी, या मंचावरती उपस्थित माझे आणखीन एक मित्र ठाण्याचे लोकप्रिय आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश स्तरावरती काय जबाबदारी केळकर साहेब तुमच्याकडे, प्रदेशाच्या कार्यकारिणीचे सदस्य संजय केळकरजी, संदीप लेलेजी जे प्रदेशाचे सचिव आहेत, बरोबर ना? मी राष्ट्रीय सचिव आहे, तुम्ही प्रदेश सचिव आहात, बरोबर. त्याच्यामुळे सचिवाची जबाबदारी कमजोर तुम्हालाही समजायची गरज नाही, मलाही समजायची गरज नाही. आणि या तरुण भारतच्या माध्यमातून ज्या अंकाचं प्रकाशन होत आहे त्या संघटनेचे अध्यक्ष सुश्रुत चितळेजी जे पार्ल्यातलेच आहेत, आमचे जुने मित्र आहेत, आणि किरण शेलार तरुण भारतचे संपादक, एक युवा संपादक, एक धडाडीचा संपादक आणि सत्य परखडपणे मांडणारा संपादक, आणि ज्यांनी संपादकत्व घेतल्यानंतर तरुण भारत को 4 चांद लग गए असं म्हणायला भरपूर जागा आहे असा माझा मित्र किरण. आणि काल रात्रीपासनं ज्याला मी बाप्पा बाप्पा म्हणून समजत होतो तर त्याचं नाव खरोखर आकाश आहे हे आज मलाही कळलं. असे आकाश राऊतजी जे सांस्कृतिक प्रकोष्ठाचं काम पाहतात आणि ज्याचं या सगळ्या आयोजनामध्ये मोठं योगदान आहे असे बाप्पा राऊतजी. एक खूप चांगली गोष्ट झाली म्हणजे माझा परिचय सांगणं नावाचा एक भयानक प्रकार झाला नाही, नाहीतर ते खूप मोठं काहीतरी वाचत बसतात, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं वगैरे. त्याच्यामुळे मातृ मंदिर का समर्पित दीप में चाह है ये जिंदगी भर जलता रहूं, या पलीकडे आम्हा सगळ्यांचा कोणाचा दुसरा कुठलाही परिचय नसतो स्वयंसेवकांचा, आणि तोच परिचय देखील माझा आहे. आणि आज सावरकरांवरती बोलवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा निरंजनचे धन्यवाद देतो, किरणचे धन्यवाद देतो. आणि त्यातही सावरकरांवरती बोलायचं म्हणजे तो विशाल सागर आहे. तसं सावरकरांचा आणि सागराचा खूप जवळचा संबंध आहे. मग तो गोदावरीचा किनारा असेल किंवा तो लंडनमध्ये ज्या वेळेला होते त्यावेळेला समुद्र किनाऱ्यावरती त्यांचं जाणं असेल, किंवा अंदमानच्या कालकोठडीच्या आसपास असलेला समुद्र असेल, किंवा मोर्सेलिस बंदराच्या जवळ त्यांनी समुद्रामध्ये घेतलेली उडी असेल, तर समुद्राचं खूप क्लोज त्यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. आणि त्याच्यामुळे सावरकरांवर बोलायचं म्हणजे ते खूप एक मोठा अपार सागर आहे. विविधरंगी बहुरंगी त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या क्वालिटीज अनेक आहेत. आणि म्हणून मग मला एका विषयामध्ये त्यांनी बांधून ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की सावरकरांचा राजकीय संघर्ष या विषयावर तुम्ही बोलायचं. दिलेला विषय सोडून वाटेल ते बोलत बसणं हे आजकालच्या वक्त्यांचं विशेषत्व असतं असं लोकांचा गैरसमज झालेला आहे. पण तसं प्रयत्नपूर्वक मी नाही करणार. पण सावरकर म्हटल्यावर थोडं इकडे तिकडे मी नक्की जाईन. आपल्या
अटल बिहारी वाजपेयींचं भाषण यूट्यूबवरती उपलब्ध आहे. पु ल देशपांड्यांचंही भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे. तो एक अप्रतिम कार्यक्रम हा झालेला, बहुतेक 1985 साली तो झाला असावा. कारण त्याच्यामध्ये अटलजी असं म्हणतात की मी आता नुकताच अध्यक्षपदामधनं मोकळा झालेलो आहे आणि ग्वालेरच्या लोकांनी त्यांना लोकसभेमधनं सुट्टी दिलेली आहे. म्हणजे ते ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार निवडून आले होते आणि अटलजी आणि अडवाणीजी दोघेही ज्या वेळेला लोकसभेतनं बाहेर झाले होते, ज्या वेळेला आमची थट्टा उडवली जात होती सगळ्या, ज्याला आज खान मार्केट गँग किंवा तुकडे तुकडे गँग म्हणतो आपण, किंवा ज्याला मोदी अनेक वेळेला पॉलिटिकल पंडित म्हणतात की जे टीव्हीच्या पडद्यावरून बसतात, ते आमची थट्टा उडवायचे की हम दो हमारे दो. म्हणजे 2 खासदार लोकसभेच्या आतमध्ये आणि 2 नेते बाहेर, या पलीकडे आता तुमच्या भाजपचं काही अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्या हम दो हमारे दो पासनं आज 303 खासदार, 1381 आमदार आणि आता 100चा आकडा पार केलेले राज्यसभेचे सदस्य आणि 18 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार. हा सगळा जो करिश्मा आहे, हा करिश्मा जर आपण म्हटलं मोदी आणि शहांचा करिश्मा आहे तर त्याच्यामध्ये वावडं काही नाही. आणि मोदी आणि शहा यांच्या करिश्म्याच्या पाठीमागे जर कुठली मोठी शक्ती असेल तर ती हिंदुत्वाची शक्ती आहे. आणि ती शक्ती त्यांना जर कोणी दिली असं जर म्हटलं तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली, हेही आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल. अमित शहांच्या घरी ते अखिल भारतीय अध्यक्ष झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा गेलो, म्हणजे अनेक वेळेला आधी भेटलो होतो गुजरात भवनमध्ये, पण अखिल भारतीय अध्यक्ष झाल्यानंतर ज्यावेळेला मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे मला फक्त 2च फोटो दिसले. एक फोटो आर्य चाणक्याचा होता आणि दुसरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा होता. तिसरा चौथा वगैरे काही तिथे भानगड नाहीयेत. हे 2च फोटो आहेत आणि त्यांच्या दृष्टीने ते 2 पर्याप्त आहेत. अडवाणीजींच्याही घरी अनेक वेळेला मी गेलेलो आहे आणि त्यांच्या घरी ते जिथे बसतात तिथे जर बघितलं तर जिथे बसतात त्याच्या बाजूलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संपूर्ण जो वाङ्मयाचा जो संच आहे, सगळे खंड तिथे व्यवस्थित रचून ठेवलेले असतात. आणि या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या नेत्यांच्या घरामध्ये तुम्हाला एक उत्तम तैलचित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मोठा फोटो हे अगदी आवर्जून लावलेला बघायला मिळू शकतो. आणि हे कॉन्ट्रीब्युशन आहे भारतीय जनता पार्टीला सावरकरांचं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे मी जरा नीट चौकशी केली तेव्हा मला हे, कारण मी महाराष्ट्रात कधी भाजपचं फार काम केलं नाही, मी कायम बाहेर राहिलो, प्रचारक संघाचा ईशान्य भारतात राहिलो आणि त्रिपुराचा भाजपचा प्रभारी झालो. आजकाल मी आंध्र प्रदेश पाहतो आणि मधनं असा व्हिजिटर सारखा महाराष्ट्रात येत असतो. आणि आजकाल लोक जास्त बोलवतात म्हणून लोक मला विचारतात भानगड काय आहे. मी म्हटलं भानगड काहीही नाही, लोक बोलवतात म्हणून मी येतो. आणि हे सगळं करत असताना मला आठवलं की महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही एक मागणी केलेली आहे, ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलं गेलं पाहिजे. टाळ्या तर छान वाटतात, पण मला अनेक वेळेला मनात असा विचार होतो की भारतरत्न सावरकरांना दिलं पाहिजे का भारतरत्नाला सावरकर दिले पाहिजे. आणि त्याच्यामुळे सावरकर खरोखर म्हणजे जिस ऊंचाई पर सावरकर जी है उस ऊंचाई के आसपास पहुंचने वाला व्यक्ति आज आपको नहीं मिलेगा कोई. सावरकरांच्या वरती विक्रम संपतांनी रिसेंटली पुस्तक लिहिलंय, खूप संशोधन करून अप्रतिम 2 खंड मोठे मोठे. मी ते वाचलेले नाहीत, पाहिलेले आहेत, ते माझ्याकडे आहेत आणि ते मी वाचायला सुरुवात केलेली आहे असं मी खरोखर प्रामाणिकपणे सांगीन. पण ज्या वेळेला मी विमानतळावर, त्यावेळेला ज्या पुस्तक प्रकाशित झाल्यावर मी ज्यावेळेला दिल्लीच्या विमानतळावर जायचो तर तिथे जो बुकशॉप आहे T3 वरती, त्या बुकशॉपवरती खूप पुस्तकं आणि त्याच्यामध्ये एक असा ट्रेंडिंग म्हणून एक कॉलम असतो की आता ट्रेंडिंग कुठलं पुस्तक आहे. तर मला आठवतंय किमान 3 महिने प्रकाशनानंतर सलग सावरकरांचं पुस्तक ट्रेंडिंग नंबर 1 होतं. आणि अजूनही त्याची प्रचंड खपत आहे, लोक घेतात. आणि माझे मित्र आणि इन्फॉर्मेशन जनरल देशाचे उदय माहूरकर, एक खूप मोठे पत्रकार,
प्रखर हिंदुत्वनिष्ठ अशा उदय माहूरकरांनी देखील सावरकरांवर जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तकही खूप वाचण्यासारखं आहे. तेही माझ्याकडे आहे, पण मी अजून वाचायला सुरुवात केलेली नाही. पण मला अनेकांनी सांगितलेलं आहे की ही दोन्ही पुस्तकं खूप अप्रतिम आहेत आणि आपण ती विकत घेऊन वाचली पाहिजेत आणि घरामध्ये डिस्प्लेमध्ये लोकांना दिसतील अशा पद्धतीने सावरकर साहित्य, सावरकर वाङ्मय हे घेतलं पाहिजे आणि लोकांना आपल्या घरामध्ये जो दिवाणखाना आहे, उठण्या बसण्याची जागा आहे, लोक येतात अशा ठिकाणी ते ठेवलं पाहिजे. दुर्दैवाने आजकाल आपण क्रोकरी ठेवतो. आपल्या घरामध्ये कुठले कप आहेत, कुठनं आणलेले आहेत, डिशेस कशा कशा आहेत बरं, आणि त्या खूप कमी वापरायला काढतात कारण त्या डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या असतात, त्या दाखवायच्या असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कधी आपण सर्व करत नाही. माझ्या दृष्टीने क्रोकरी विकरी काही लोकांना दाखवण्याची गोष्ट नाही. दाखवायचं असेल तर आपल्या देशामधल्या अशा महान क्रांतिकारकांची जी चरित्र आहेत ती आपल्या आपल्या भाषांमध्ये आपण ती ठेवावीत. समोर पडलेलं असावं एखादं कॉफी टेबल सारखं पुस्तक, प्रेरणादायी पुस्तक, किंवा एखादा साप्ताहिक विवेक, तरुण भारतचे अंक, ऑर्गनायझर, पांचजन्य अशी वैचारिक आपली जी नियतकालिकं आहेत वेगवेगळी ती समोर पडलेली असावी. कारण जेणेकरून त्या आलेल्या लोकांना असं जरा ते उचलावंसं वाटतं, थोडंसं वाचतात आणि नंतर त्यांच्या मनामध्ये इच्छा जागू शकते की आपण असं घ्यावं, आपण असं काहीतरी वाचावं. समोर नसेलच तर तशी इच्छाच होणार नाही ना. आणि त्याच्यामुळे पुस्तक असावं. आणि मात्र त्यांनी ते जर घरी घेऊन देण्यासाठी मागितलं तर आपण बिलकुल देऊ नये, कारण ते कधी परत येत नाही. आणि त्याच्यामुळे पुस्तकांनीच एक सुभाषित स्वतःचं सांगितलेलं आहे, जलात रक्षेत तैलात रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दांतव्यम एवं वदती पुस्तकाः. म्हणजे मला तुम्ही पाण्यापासून वाचवा, मला तेलापासून वाचवा, तैलात रक्षेत. तेलापासून वाचवा म्हणजे काय, पोहे खात खात पुस्तक वाचू नका, कारण त्याच्यावरती पोहे नक्की पडणार, त्याचा डाग राहणार, तो परमनंट राहणार त्याच्यावर. आणि रक्षेत शिथिल बंधनात, लूज बाइंडिंग पासून त्याला वाचवा. आणि हे सगळं वाचवा, तुम्ही कराच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुस्तक सांगतं ते म्हणजे मला तुम्ही मूर्खाच्या हाती कधी पडू देऊ नका. सावरकरांचं वर्णन अटलजींनी जे केलं त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल आणि ते खूप प्रसिद्धही झालं. लोकांनी त्याचे छोटे छोटे क्लिप्स बनवून टाकलेले आहेत आपल्या सोशल मीडियामध्ये. सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर मतलब तिलमिलाहट, ज्याला मराठीत आपण तळमळ म्हणतो, सावरकर माने तितिक्षा. आता हे अटलजींचं हिंदी म्हणून मी गुगल करून तितिक्षाचा अर्थ काढला. त्याचा अर्थ येतो पेशन्स. पेशन्स, सावरकर म्हणजे पेशन्स, धैर्य. धैर्य. सावरकर माने तिखट. आणि मग ते तिखट शब्द अटलजींनी मराठीत सांगितलेला आहे. आणि त्यांचं ग्वालेरचं मराठी कसं आहे हे ठाण्या पुण्याच्या लोकांना हजम होणार नाही हे पण त्यांनी सांगितलंय. म्हणजे ते ज्या वेळेला घर बघण्यासाठी गेले होते त्यावेळेला एक पाटी त्यांनी वाचली, वरचा मजला खाली आहे. त्यांनी म्हटलं हे पुणे आणि ठाण्याच्या लोकांना कळणार नाही, कारण वरचा आहे तर तो खाली कसा असू शकतो असा प्रश्न त्यांच्या पडेल. पण अटलजींना हे उत्तम मराठी यायचं, ते मराठी बोलायचे देखील. आणि त्यांनी हेही कबूल केलं की सावरकर साहित्य मला वाचता यावं म्हणून मी मराठी शिकलो. दॅट इज अगेन ग्रेटनेस ऑफ सावरकरजी, की ते साहित्य. आणि अनेकांनी सावरकरांचं साहित्य वाचता आलं पाहिजे म्हणून आधी मराठीचा अभ्यास केलेला आहे, हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. या सगळ्या 11 गुणांमध्ये आणखीन एक किरणनी भर घातली. त्यांनी सांगितलं सावरकर म्हणजे तीव्र. म्हणजे या सगळ्याच्या आधी तुम्ही तीव्र लावा की ते अधिक जास्त सावरकरांना शोभून दिसतं. मी काही या ठिकाणी त्यांच्या जीवनातले किस्से आणि प्रसंग खूप सांगण्यासाठी असा मी काही प्रयत्न करणार नाही. याचं कारण ते आपल्याला माहिती आहे, आपण ते वाचलेलं आहे, यूट्यूबवर उपलब्ध आहे. आणि त्यांचा जो चित्रपट आहे तो अप्रतिम चित्रपट आहे. आणि तो चित्रपट कितीही वेळा बघितला तरी तो आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. आणि याचं कारण सावरकरांचं चरित्र आहे. त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने सावरकरांना सादर केलेलं आहे अप्रतिम आहे.
आणि सुदर्शन टीव्हीचे मित्र माझे सुरेश चव्हाणके यांचे मी लाख लाख धन्यवाद देतो की तो चित्रपट त्यांनी त्यांच्या चॅनलवर कायम संपूर्ण चित्रपट 3-3, 4-4 वेळा दाखवलेला आहे आणि ते वारंवार बघतात आणि त्याला कोट्यवधी लोकांनी त्या व्ह्यूज गेलेले आहेत. कोट्यवधी लोकांनी सावरकरांचा तो चित्रपट पाहिलेला आहे. चित्रपट निर्माण होऊन मला वाटतं 20 वर्ष तरी झाली असतील, पण तो चित्रपट आजही ताजा आहे. आणि आपण जर तो बघितला नसेल तर आपण आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केलेली आहे, घोडचूक आहे. आणि आपण तो चित्रपट अवश्य बघितला पाहिजे. आणि तो चित्रपट संपतो त्यावेळेला जी स्लाइड येते की ज्या वेळेला सावरकर चित्रपटाची निर्मितीचा निर्णय झाला त्यावेळेला एका लता मुकादम नावाच्या एका महिलेनी आपले सोन्याचे जे तोडे होते ते ताबडतोब देऊन टाकले, हे घ्या, हा चित्रपट झाला पाहिजे. म्हणजे खरोखर रोमांचकारी सगळ्या गोष्टी. सावरकरांच्या या सगळ्या गुणांचं वर्णन करण्यासाठी अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग सांगता येऊ शकतात. त्यांच्यावरती घेतले जाणारे आक्षेप जे आहेत त्या आक्षेपांना देखील अक्षय जोगांनी उत्तम उत्तरं दिलेली आहेत आणि ती उत्तरं देखील यूट्यूबवर अवेलेबल आहेत. आणि अशा प्रकारचे लेखही या कालजयी सावरकर या पुरवणीमध्ये आहेत. म्हणून हे लेख आपण नक्की वाचले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये सावरकरांच्या वेगवेगळ्या अँगल्सवरती, त्यांच्या जीवनांच्या वेगवेगळ्या पैलूंवरती प्रकाश टाकणारे लेख लिहिलेले आहेत आणि सगळे तरुणांनी लिहिलेले आहेत. आणि हे सगळे तरुण हे सावरकरांवर रिसर्च करतायत आणि आता ते तरुण भारत पुरते मर्यादित नाही राहिलेले आणि ते आता सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांना बोलवणी येत आहेत. हे देखील सावरकरांची ही जादू आहे. पण पुन्हा एकदा तरुण भारत त्यासाठी खूप अभिनंदनास पात्र आहे की तुम्ही युवा पत्रकारांना तयार करता आहात आणि हे अभियान तुम्ही पुढे चालू ठेवावं. सावरकरांचा राजकीय संघर्ष या विषयावर मला बोलायला सांगितलंय. सावरकरांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 1942 सालच्या भाषणामध्ये 2 घोषणा त्यांनी केल्या. त्यातली सगळ्यात पहिली जी घोषणा होती ती घोषणा अशी होती की राजकारणाचे हिंदूकरण झालं पाहिजे. 1942 मध्ये सावरकरांनी सांगितलं राजकारणाचं हिंदूकरण झालं पाहिजे. आणि माझ्या मते आज किती 90 वर्ष झाली, किती वर्ष झाली, 42 आणि 22 80 वर्ष झाली. आज 80 वर्ष झाल्यानंतर आज खऱ्या अर्थाने राजकारणाचं हिंदूकरण होताना दिसतं आहे. आणि त्या हिंदूकरणाला खऱ्या अर्थाने जर एखाद्या राज्याने जर सुरुवात केलेली असेल तर ते उत्तर प्रदेश आहे. आणि जर कोणी ते हिंदूकरण राजकारणाचं, कारण केंद्र सरकारच्या अनेक मर्यादा असतात. पहिल्या 5 वर्षांमध्ये मर्यादा होत्या. लोकसभेमध्ये बहुमत होतं पण राज्यसभेमध्ये बहुमत नव्हतं. आणि त्यामुळे अनेक इच्छा असून देखील असं समजायचं कारण नाही की आम्हाला आमचा जो अजेंडा आहे तो पूर्ण करायचा नव्हता किंवा तो फक्त नावासाठी होता. अटलजींचं भाषण आहे, त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की हम चाहते हैं 370 जाना चाहिए लेकिन हमारे पास बहुमत नहीं है. म्हणजे जर बहुमत असतं तर अटलजींनी देखील 370 समाप्त केलं असतं, हे ते स्वतःच बोललेले आहेत. आणि भाजपच्या नेत्यांमध्ये एवढं उत्कट हिंदुत्व आणि उत्कट राष्ट्रभक्ती आहे की सुषमा स्वराजजींचा जो शेवटचा ट्विट आहे, त्यांनी ज्यावेळेला 370 कलम गेलं त्या क्षणी ट्विट केला की माझ्या आयुष्याचं एक स्वप्न पूर्ण झालं आणि एवढा मला आनंद होतो आहे आज 370 गेलं. आणि त्या ट्विट नंतर त्यांचं निधन झालंय. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांना आनंदाचा जर कुठला प्रसंग मिळाला असेल तर आर्टिकल 370 वॉज रिमूव्ड. आणि त्याच्यामुळे पहिल्या 5 वर्षांमध्ये सगळ्या गोष्टी इच्छा असूनही करता आल्या नाहीत बहुमताच्या अभावाने. नंतरच्या 5 वर्षांमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या सुरुवात झालेल्या आहेत. राम जन्मभूमीवरती भव्य राम मंदिर उभं करावं ही मागणी, ही तर 300 वर्षांपासून चाललेला संघर्ष. तो काही विश्व हिंदू परिषदेनी आणि भाजपनी चालू केलेला संघर्ष नव्हता.
तो साधू संतांनी केलेला संघर्ष होता आणि त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेने आधी उडी घेतली, नंतर भारतीय जनता पक्षाने उडी घेतली, अडवाणींनी रथयात्रा काढली, 4 सरकार कुर्बान केली आणि नंतर त्या राम जन्मभूमीच्या वरती भव्य राम मंदिराची निर्मिती हे अजेंड्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये भाजपने आणलं. पण ते पूर्ण होण्यामध्ये असंख्य अडचणी निर्माण होत होत्या आणि कायद्याच्या मार्गाने जाणं, भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आहे आणि त्याच्यामुळे तो बेकायदेशीर काम करू शकत नाही आणि करण्याची आमची नियत नाहीये, इरादा नाहीये, आमची तसे संस्कार नाहीयेत आणि त्याच्यामुळे कायद्याला संपूर्ण सन्मान देऊन राम मंदिराच्या निर्णयाची वाट बघितली. मार्ग प्रशस्त करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं की एकीकडे कपिल सिब्बल म्हणत होते की कशाला आणताय याचा फैसला, तुम्ही फैसला दूर जाऊ देत, पण तो फैसला दूर जाऊ देत म्हणणाऱ्यांच्या समोर जे सरकार होतं त्यांनी ती प्रोसेस एक्सपेडाइट केली, ती प्रक्रिया अत्यंत गतिशील केली आणि हे अत्यंत वेगाने मंदिराचा निर्णय आला. राम मंदिर झालं, 370 गेलं, CAA आला आणि ट्रिपल तलाक खारिज झाला. अशा अनेक गोष्टी एका पाठोपाठ एक घडत गेलेल्या आपण सगळ्यांनी बघितलं. ती गती तशीच चालू राहिली असती, फक्त त्याच्यामध्ये खूप मोठा शत्रू, सगळ्या जगाचा शत्रू कोविड आल्यामुळे गेली 2 वर्ष या सगळ्या गोष्टींना थोडासा खीळ बसली किंवा त्याची गती थोडी मंद झाली, कारण फोकस सगळ्या जगाचा वेगळ्या ठिकाणी गेला आणि ते जाणं भागही होतं. त्याच्यामधनं देशाला बाहेर काढणं याच्यासारखी खूप मोठी जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होती आणि ती अत्यंत अप्रतिमपणे त्यांनी ती पार पाडली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातनं हे हिंदुत्वाचा, ज्याला अजेंडा म्हणतात, हिंदुत्व आमच्यासाठी अजेंडा वगैरे नाहीये, हिंदुत्व आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा आत्मा आहे, हिंदुत्व आमचं ध्येय आहे, हिंदुत्व आमचा संस्कार आहे आणि त्याला भारतीय जनता पक्ष कधीही अंतर देणार नाही. काही लोकांना उगाचच वाटतं की हे हिंदू हिंदू का बोलतात, पण आपल्या सर्वांना ठाऊक असलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कठोरपणे हिंदुत्व बोललं पाहिजे, निर्भीडपणे हिंदुत्व बोललं पाहिजे, निर्भीकपणे हिंदुत्व बोललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठेही संकोच बाळगण्याचं कारण नाही. कारण हिंदुत्व इतकं विशाल आहे, हिंदुत्व इतकं मोठं आहे, हिंदुत्व इतकं सेन्सिटिव्ह आहे की ते आपोआपच सहिष्णू आहे. आम्ही हिंदुत्व बोलल्यामुळे आम्ही कुठल्याही पूजा पद्धतीचा आम्ही अनादर करत नाही, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, हे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळे जे सत्य आहे ते परखडपणे सांगितलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या वेळेला राजकारणाचं हिंदूकरण करायचं असं म्हटलं, त्यावेळेला त्यांना हे सगळं अपेक्षित होतं आणि त्यांना जे अपेक्षित होतं ते 80 वर्षानंतर या देशामध्ये घडताना दिसतं आहे. सावरकरांचं पॉलिटिकल हिंदुत्व जे आहे ते आज प्रत्यक्ष जमिनीवरती केंद्र सरकार उतरवत आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ उतरवत आहे. आणि योगी आदित्यनाथांच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मोहम्मद अली जिन्नाचं एक खूप मोठं पोस्टर हे अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयामध्ये लागलेलं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी वर्ष उलटून गेली, मतलब जवळजवळ 70-72 वर्ष उलटून गेली, तरी देखील मोहम्मद अली जिन्नांचं तैलचित्र अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातनं बाहेर काढण्यासाठी न कोणी आवाज उचलला, न कोणाला वाटलं की ते काढलं पाहिजे. पण भारतीय जनता पक्षाच्या अलीगडच्या खासदारांनी तिकडच्या त्या विश्वविद्यालयाच्या व्हाईस चान्सलरला एक पत्र लिहिलं की हे तू उतरव इकडे, मोहम्मद अली जिन्ना आम्हाला चालणार नाही. 2017 नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. त्या अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या व्हाईस चान्सलरनी 1 किंवा 2 विचार केला नाही, पत्र पोचलं आणि त्यांनी जिन्नांना बाहेर काढलं. पण अजून जिन्ना गेलेला नाही. माझ्याकडे आंध्र प्रदेशाची जबाबदारी आहे आणि आंध्र प्रदेशामध्ये गुंटूर शहरामध्ये एक टॉवर लक्षात आला की त्याच्यावरती जिन्ना टॉवर लिहिलेलं आहे. त्यावेळेला डोकं ठणकलं आणि भारतीय जनता पक्षाने तिकडे तीव्र आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि 4 दिवसांपूर्वीच जर आपण माझा ट्विट बघितला असेल तर त्या आंदोलनामध्ये मी देखील युवा मोर्चा बरोबर सहभागी झालो. तर मुस्लिम मतांच्या लांगुल चालनासाठी ह्या सगळ्या फॅमिली पार्टीज कोणत्या टोकाला जाऊ शकतात ते आम्हा सगळ्यांना रुथलेसली उचलून कसं गाडीमध्ये टाकलं, त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.
पण महम्मद अली जिन्नाचं नाव जोपर्यंत भारतामधनं पूर्णपणे आम्ही संपवत नाही, ज्या ज्या ठिकाणी जिन्नाचं नाव आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करून आपल्याला ते संपवलं पाहिजे. याचं कारण आपल्या स्वतंत्रता देवीच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी जे कारणीभूत लोक होते त्यांच्यामधला एक हा प्रमुख किरदार हा महम्मद अली जिन्ना होता. नुसतं एवढंच नाही तर कोट्यवधी हिंदूंना देशोधडी लागावं लागलं, लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या, लक्षावधी हिंदू महिलांवरती निर्घृणपणे बलात्कार झाले, लाहोरच्या बाजारामध्ये हिंदू महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली गेली, ज्यांच्या हातामध्ये मुलं होती त्यांच्या हातातली मुलं हिसकावून घेऊन ती आकाशामध्ये अशी उंच उडवून तलवारीवरती त्यांना झेलून त्यांच्या हत्या करण्यापर्यंत पापं झालेली आहेत. द काश्मीर फाईल्समध्ये जे काही आपण बघितलं तर ते खूप छोटीशी गोष्ट आहे. त्याच्याही पेक्षा कितीतरी अत्याचार काश्मीरमध्ये झालेले आहेत आणि त्याच्याही पेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरती अत्याचार हे स्वातंत्र्याच्या पूर्वी झालेले आहेत, डायरेक्ट ॲक्शनच्या वेळेला झालेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिकमध्ये असताना अभिनव भारत चळवळ सुरू केली होती, संघटन सुरू केली होती स्वातंत्र्य प्राप्तीसाठी. त्यांनी कशा पद्धतीने फटके लिहिलेले आहेत, क्रांतीवीर ज्यांनी बलिदान दिला, फासावर चढले, चाफेकर बंधू हे त्यांचे आदर्श होते. आणि ज्या दिवशी त्यांना फाशी झाली त्या दिवशी त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे सावरकरांनी की या स्वतंत्र देवीला भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी शत्रूला मारिता मारिता मरेस्तोवर झुंजेन. म्हणजे ते आक्रमक होते, क्रांतिकारक पहिल्यापासूनच होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून त्यांच्यावर कायम बोलायचं, तरुणांमध्ये तर शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं, राणा प्रतापाबद्दल बोलायचं. आणि या सगळ्यामधनं त्यांनी जे अभिनव भारत चालू केलं होतं त्या अभिनव भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा सांगता समारोह झाला की आता स्वातंत्र्य मिळालं, आता या अभिनव भारतची आवश्यकता नाही. आणि त्या सांगता समारोहामध्ये SM जोशी आले होते आणि सावरकरही होते मंचावर. तर SM जोशी म्हणाले की आम्हाला 1908च्या आधीचा सावरकर मान्य आहे. 1908च्या आधीचा सावरकर आम्हाला मान्य आहे कारण तोपर्यंत सावरकरांनी कधी हिंदुत्व हे प्रखरतेने सांगितलेलं नव्हतं. त्यांनी सगळ्यांना घेऊन आपण स्वातंत्र्य लढा लढला पाहिजे आणि स्वातंत्र्य 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मुसलमानांनी देखील जे योगदान दिले त्याला ॲप्रिशिएट देखील त्यांनी केलेलं होतं सावरकरांनी. पण 1908 नंतर जो बदल व्हायला लागला, सावरकरांनी जे अनुभव घ्यायला सुरुवात केली त्याच्यामधनं हळूहळू हिंदुत्व पुढे आलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे SM जोशी म्हणाले की आम्हाला 1908च्या आधीचा सावरकर मान्य आहे. त्यावेळेला सावरकरांनी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलं की 1908चा सावरकर तुम्हाला समजण्यासाठी 1952 उजाडलेला आहे, तर 1952चा सावरकर समजण्यासाठी तुम्हाला 2002 म्हणजे अजून 50 वर्ष लागतील. आणि इट इज ट्रू, भारतातल्या राजकारण्यांना सावरकर समजायला आता लागलेला आहे. आणि आज तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या, एक दिवस असा या देशामध्ये येईल की या देशातल्या प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या ऑफिसमध्ये सावरकरांचं चित्र ते सगळे स्वतःहून लावतील. आज नाही तर 10 वर्षांनी येईल, 5 वर्षांनी येईल, कधी येईल मला माहित नाही, पण सावरकर विल बी एक्सेप्टेड थ्रू आउट पॉलिटिकल पार्टीज. कारण त्यांचं खरं चरित्र, त्यांची ती खरी तळमळ, त्यांचा खरा तर्क, त्यांचं खरं तत्व हे लोकांपुढे येऊच दिलं गेलं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कशा पद्धतीने काळाच्या पडद्याच्या पाठीमागे टाकण्याचा काँग्रेसनी प्रयत्न केला आहे याचं लेटेस्ट उदाहरण आपल्याला माहिती आहे. मंगेशकर परिवारांनी सांगितलं की आम्हाला गाणं गाऊ दिलं नाही. स्वतंत्रता भगवतीचं गाणं त्यांना म्हणायचं होतं, त्यांची गाणी, सावरकरांची गाणी आकाशवाणीवरती लागू दिली नव्हती. आणि त्याच्यामुळे सावरकरांवरती अभ्यास केला गेला नाही, सावरकरांचे सगळे पैलू समाजासमोर येऊ दिले गेले नाहीत, सावरकर लोकांना कळायला पाहिजे यासाठी प्रयत्न झाले नाहीत. आणि आता ते व्हायला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली. आणि देशात ज्या घटना घडत आहेत
त्या घटनांमुळे हिंदू समाजाच्या मनावरती, समाज मनावरती जे परिणाम होत आहेत त्याच्यामधनं स्वाभाविकपणे सावरकर जे 1942 मध्ये सांगत होते ते कसं खरं होतं हे आता लोकांना कळायला लागलेलं आहे आणि याच्या पुढे अधिक तीव्रतेने लोकांना कळायला लागेल. म्हणजे मी तर म्हणेन की सावरकर कळायला आता सुरुवात झालेली आहे. आणि इतक्या विकृतपणे त्यांच्या विरोधामध्ये बोललं जातं आणि असे लोक बोलतात की ज्यांची अवकात नाहीये. म्हणजे त्यांनी चरणापाशी बसण्याची काय, चरणापर्यंत त्यांच्या पोचण्याची देखील ज्यांच्या जीवनाची योग्यता नाहीये, ज्यांच्या जीवनात काही त्याग नाहीये, तप नाहीये, असे लोक उठसूट उभे राहतात आणि सावरकरांच्या विरोधात वाटेल ते बोलण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला दुःख होतं. पण सुखद गोष्ट अशी आहे की आता त्यांची संख्या ही हळूहळू मायनॉरिटीमध्ये जात आहे आणि जे सावरकर समजतायत आणि समजू इच्छित आहेत आणि सावरकरांना आचरण करण्याची इच्छा ठेवत आहेत अशांची संख्या आता वाढायला लागलेली. राजकारणाचं हिंदूकरण करण्याच्या आधी सावरकरांचं सगळ्यात मोठं जे योगदान आहे ती हिंदुत्वाची डेफिनेशन. सावरकरांचं सगळ्यात मोठं योगदान जर कोणी विचारलं तर दोन गोष्टींनी अगदी ठळकपणे सांगता येऊ शकतं. ज्या 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाला इंग्रजांनी बंड म्हटलं, म्युटिनी म्हटलं, त्यांनी ते जनरलाइज केलं की प्रत्येक जण लढतो आहे ते स्वतःच्या साम्राज्यासाठी लढतोय. झाशी की राणी ती झाशीसाठी लढतेय, ती सगळ्या देशासाठी कुठे लढतेय. असं करून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला त्यांनी डायल्यूट करण्याचा प्रयत्न केला. त्याला बंड म्हटलं, त्याला विद्रोह म्हटला. पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याला स्वतंत्रता संग्राम म्हटलं. 1857चे स्वातंत्र्य समर, शायद ऐसी एकमात्र किताब होगी जो पब्लिश होने से पहले बॅन हो गई थी. याच्या आधी असं कुठलं पुस्तक जगामध्ये नसेल की जे पब्लिश झालं नाही आणि आधीच बॅन केलं. पण ते पब्लिश झाल्याच्या आधीच ते बॅन झालं होतं, तरीही ते पब्लिश झालं. त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. त्याच्यामध्ये मॅडम कामांना प्रेरणा त्यांनी दिली, नेताजी सुभाषचंद्र बोसांना प्रेरणा दिली, त्यांनी भगतसिंगाला प्रेरणा दिली. इतिहासात दाखले आहेत की याने 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाच्या आवृत्ती भगतसिंगांनी वाटलेल्या आहेत, या आवृत्ती नेताजी सुभाषचंद्र बोसांनी वाटलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या लेखनातनं इन्स्पायर झालेले अनेक क्रांतिकारी आहेत, त्यांच्या संपर्कामधनं इन्स्पायर झालेले, प्रेरणा घेतलेले अनेक क्रांतिकारी आहेत. त्यांच्या अधिक खोलामध्ये मी जाणार नाही कारण ते सगळे स्वतंत्र विषय आहेत सावरकरांवर बोलण्याचे. मग मदनलाल धिंगरा काय आणि जॅक्सनची हत्या करणारे कान्हेरे काय, हे सगळे जे आहेत हे त्या सावरकरांकडनं प्रेरणा घेतलेले लोक आहेत. पण पहिलं कॉन्ट्रीब्युशन हे 1857चं स्वातंत्र्य समर आणि त्याच्यातनं जागृती. आणि दुसरं कॉन्ट्रीब्युशन ज्या वेळेला मुस्लिम लीगला अधिक महत्व देऊन काँग्रेसनी रणनीती आपली आखायला सुरुवात केली, त्याच्या मागे मुस्लिम लीगचा तर्क आणि इंग्रजांचा तर्क असा होता की स्वातंत्र्य तुमचं आम्ही तुमच्याकडनं कुठे घेतलंय, हिंदूंकडनं कुठे घेतलंय. काँग्रेस म्हणजे हिंदूंची पार्टी आहे. आम्ही स्वातंत्र्य तर या ठिकाणी असलेल्या नबाबांकडनं घेतलं. मुसलमानांचं राज्य होतं या देशावरती. 800 वर्ष इंग्रज येण्यापूर्वी हे मुघलांचं राज्य होतं. वेगवेगळ्या निजाम असेल, कुतुबशाह असेल, आदिलशाह असेल, या सगळ्या मुसलमान मुघल सरदारांचं किंवा शहनशहांचं, पादशहांचं राज्य होतं आणि त्यांच्याकडनं हे इंग्रजांकडे आलंय. त्याच्यामुळे इंग्रजांचा तर्क असा होता, हे जर परत स्वातंत्र्य द्यायचंच असेल तर खरं तर ते सगळं आम्ही त्यांनाच देऊन टाकलं पाहिजे. त्यांच्याकडनं घेतलं, आम्ही त्यांना देऊन टाकलं, तुम्ही कोण, हा पहिला तर्क. दुसरा तर्क, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना बरोबर घेऊन या, तुम्ही एकटे काय येता. काँग्रेस हा त्यांनीच निर्माण केलेला मंच होता. तुम्ही हातात पिस्तूल वगैरे कशासाठी घेता, तुम्ही टॉकिंग टेबलवर या, चर्चा करण्यासाठी या. आणि चर्चा करण्यासाठी आल्यानंतर त्या चर्चांमध्ये विषय काय, मुसलमानांना बरोबर घेऊन या तुम्ही, कारण मुसलमानांकडनं आम्ही हे राज्य घेतलेलं असल्यामुळे द्यायचं तर त्यांना द्यायचं, पण मग आम्ही तुम्हाला अर्ध अर्ध वाटून देऊ, 50-50% देऊ. मग रिझर्वेशन हे 50-50% असेल,
पार्लमेंटमध्ये सगळ्या ठिकाणी जितक्या ठिकाणी निवडणुका होऊन सरकार बनतात, राज्यांमध्ये, केंद्रामध्ये, नगरपालिकांमध्ये, सगळीकडे त्यांना 50% रिझर्वेशन दिलं पाहिजे. आणि आपल्या हिंदूंमध्ये तर अगदी असे एका पायावर तयार असतात ना, की आपण सगळे भाऊ आहोत, आपण मोठे भाऊ आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या समाजाच्या उद्धाराचा आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याचा ठेका आमच्याकडेच आहे. अशा पद्धतीने हो आपण त्यांना देऊ, यांना 50% देऊन टाकूया, अशा त्यावेळेला चर्चा चालल्या होत्या. आणि त्या चर्चांमध्ये आणखीन एक प्रश्न निर्माण आला की हिंदूंना द्यायचा म्हणजे हिंदू कोण, याचं तर कोणी उत्तर द्या, त्याची कुठली व्याख्याच नव्हती. हिंदू कोण, हिंदूंना रिझर्व्ह सीट्स द्यायच्या. अनेकांचं म्हणणं होतं की या देशामध्ये जर 10% मुसलमान आहेत तर त्यांना 10% जागा देण्यापर्यंत आम्ही तयार आहोत. तो त्यांचा लोकशाही येते तर लोकशाहीचा तो अधिकार आहे. पण जर 90% हिंदू आहेत तर मग त्या जागा 90% हिंदूंना मिळाल्या पाहिजेत. आणि याच्यामध्ये भल्या भल्या काँग्रेसच्या नेते सहमत नव्हते. आणि त्याच्यामध्येच काही तथाकथित बुद्धिजीवी, पॉलिटिकल पंडित, त्याही वेळेला तुकडे तुकडे गँग होते, त्यावेळेला अनेक कुबेर अग्रलेख लिहिणारेही होते. आणि त्यांनी असा प्रश्न निर्माण केला, हा हिंदू कोण. आणि म्हणून हिंदू कोण आहे, हिंदुत्व काय आहे, हे आज जगाला समजण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी इतिहासामधलं जर सगळ्यात श्रेष्ठ काम सावरकरांनी काही केलं असेल तर त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या केली. आणि ते पुस्तक आहे, पुस्तक आपण वाचलं पाहिजे. सावरकर भाषा शुद्धीच्या बाबतीत खूप जास्त कठोर होते. नाहीतर काय, आजकाल आपण बोलल्यावरती मी खूप असा प्रयत्न करायचो पूर्वी की माझ्या बोलण्यामध्ये कुठेही इंग्रजी शब्द येणार नाही आणि मग समोरच्यांना कळायचंच नाही. माझी ईशान्य भारतावरती ज्या वेळेला अनेक ठिकाणी भाषणं झाली तर 98 साली, त्यावेळेला मी एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटलो आणि त्यांना मी असं सांगितलं की आपल्या देशामध्ये फुटीरता वाढत चाललेली आहे आणि राष्ट्रीय एकात्मता व्हावी ईशान्य भारतामध्ये, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक वर्ष तिकडे कार्य करतो आहे. तिकडच्या गंभीर परिस्थितीबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांसमोर एक विषय ठेवण्याचा, भाषण देण्याची तुम्ही मला संधी द्याल का हो. तर ते प्राचार्य मला म्हणाले, काय म्हणालात, आय बेग युअर पार्डन, परत एकदा सांगा. मग माझ्या लक्षात आलं मी चूक काय केली. मग मी त्यांना सांगितलं, आपल्या देशाच्या नॉर्थ ईस्ट मध्ये सेपरेटिझम वाढलाय, तिकडे नॅशनल इंटिग्रेशन करण्यासाठी मी 7 वर्ष फुल टाइम वर्कर म्हणून RSSचं काम करतोय. तिकडच्या प्रॉब्लेम्स बद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी माझा टूर चालू आहे. तुमच्या स्टुडंट समोर लेक्चर देण्याची तुम्ही परमिशन द्याल का. तर ते प्राचार्य म्हणाले, मग असं सरळ मराठीत मगाशी का नाही विचारलं. म्हणजे त्यांच्यासाठी हे सरळ मराठी होतं. सावरकर खूप आग्रही होते. केळकरांनी उल्लेख केला की हे महापौर, महानगरपालिका आणि अग्निसूचक, भयदर्शक, गमनागमन पट्टिका वगैरे ते जरा जास्तच होतं. पण बाकी सगळे जे शब्द आहेत, अनेक शब्द हे सावरकरांनी आपल्याला दिलेले आहेत, आपल्याला माहिती नाही. पण मग या पुस्तकाला वाचताना तुम्हाला अशा काही समस्या निर्माण होतील, कारण ते खूप असं जड मराठी आहे आणि अनेक मराठी शब्द तुम्हाला मराठी माणसाला विचारावे लागतील ह्याचा अर्थ काय, आणि त्या मराठी माणसाला आणखीन कोणाला तरी फोन लावावा लागेल. पण आजकाल गुगल बाबा सगळं काही सांगतो. तर पुस्तक वाचलं पाहिजे हिंदुत्वावरचं, आणि सावरकरांनी दिलेलं ते सगळ्यात मोठं एक योगदान आहे आपल्या देशाला. हिंदूची व्याख्या केलेली आहे. पुन्हा त्या व्याख्येमध्ये मी अशासाठी जाणार नाही की तो एक वेगळा 1 तास स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. पण त्यांनी सांगितलं, हा देशाचा जो पुत्रवत समाज आहे, हिंदू समाज आहे, हा या देशाचा पाठीचा कणा आहे आणि या पाठीच्या कण्याला आपण कधीही कमजोर होऊ दिलं नाही पाहिजे. त्या पाठीच्या कण्याला आपण बळकट ठेवलं पाहिजे आणि या पाठीच्या कण्याला आपण राजकीय दृष्टीने बलवान केलं पाहिजे, पॉलिटिकली साऊंड केलं पाहिजे, पॉलिटिकली पॉवरफुल केलं पाहिजे. हिंदूंशिवाय या देशाची कल्पना आपण करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर दिवाळी आणि होळी, शिवरात्री, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी नाही होत तर तुम्ही भारताची कल्पना नाही करू शकत. एखाद्या वेळेस ईद नाही साजरी झाली, ख्रिसमस नाही साजरा झाला म्हणून भारताची आयडेंटिटी कुठेही धोक्यात येत नाही.
आणि त्याच्यामुळे ईद कधी भारताचा परिचय असू शकत नाही, ख्रिसमस भारताचा परिचय असू शकत नाही. ते या देशात राहतात, गुण्या गोविंदांनी राहावं, त्यांनी त्यांचे सण साजरे करावेत, दुसऱ्याला अडचण निर्माण न होता, दुसऱ्याच्या कांठाळ्या न बसवता त्यांनी आपले सण साजरे करावेत. पण हा देश हिंदूंचा होता, हिंदूंचा आहे आणि हिंदूंचाच राहणार आहे. आणि त्याच्यामुळे जर नरेंद्र मोदींच्या आधी पंतप्रधान झालेले डॉक्टर मनमोहन सिंग म्हणतात की इस देश के रिसोर्सेस पे, मी एवढ्या जोरात बोलायला नको होतं, त्यांची नक्कल करायची असेल तर, पण त्यांची नक्कल केली तर तुम्हाला ऐकूच जाणार नाही. आणि त्याच्यामुळे मी सांगतो की इस देश के रिसोर्सेस पे सबसे पहिले मायनॉरिटीज का, मुसलमानों का अधिकार आहे. इथपर्यंत मजल या देशाच्या पंतप्रधानांची गेली होती. या देशाच्या रिसोर्सेसवर मायनॉरिटीचा, मुसलमानांचा अधिकार आहे. हिम्मत कशी होते या देशाच्या पंतप्रधानाची हे बोलण्याची. त्यावेळेला लक्षात येतं, सावरकरांनी 42 साली सांगितलं होतं, हिंदूंनी राजकीय दृष्टीने मतं दिली पाहिजेत. आणि राजकीय दृष्टीने मतं दिली पाहिजेत याचा अर्थ मतदान करायला जाताना डोक्यामध्ये फक्त हिंदुत्व असलं पाहिजे, फक्त हिंदुत्व असले. आणि आता हिंदुत्वाचे सुद्धा खूप दावेदार निर्माण झालेले आहेत. आणि मग ज्या वेळेला आपल्या शाखांना गड किल्ल्यांचे साज चढवून आम्ही शिवाजी महाराजांचे खरोखर वारसदार आहोत वगैरे दाखवणारे, शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय पक्ष निर्माण करणारे, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंमध्ये ते प्रामाणिक हिंदुत्व होते, हे कोणीच अमान्य करणार नाही. आणि त्यांनी या महाराष्ट्रातल्या युवा पिढीला हिंदुत्वाच्या प्रेरणेने चैतन्यपूर्ण असं बनवण्याचं काम त्यांनी केलं. आणि आय विल एक्सेप्ट, आय एम वन ऑफ देम. म्हणजे मी संघाचा स्वयंसेवक जरूर आहे, पण संघाचा स्वयंसेवक, संघाच्या शाखेमधनं जे मी हिंदुत्व शिकलो त्याचप्रमाणे त्या काळामध्ये माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी हिंदुत्व जरूर बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणादायी भाषणात, अर्थात त्यांनी ते हिंदुत्व नंतर बोलायला सुरुवात केली ही आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यांनी ते का बोलायला सुरुवात केली त्याच्याही खोलात मी जाणार नाही, पण त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं जागृती झाली हे मी कमिट करतो. आणि वर्तमान मुख्यमंत्र्यांना हे माहिती असलं पाहिजे की त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष कधीही गेला नव्हता युती करण्यासाठी. ते आले होते आमच्याकडे. रमेशभाई मेहता त्यांच्या 80 वर्षाचा कार्यक्रम आणि त्यांच्या शाखेत जायला 75 वर्ष झाल्याचा कार्यक्रम गेल्या रविवारी पार पडला. मी त्या कार्यक्रमात गेलो होतो. रमेशभाई मेहतांनी पहिल्यांदा विले पार्ल्याच्या रमेश प्रभूंच्या कॅम्पेनिंगच्या सभेमध्ये मंचावर उभं राहून संघचालक आणि विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी भाषणामध्ये गर्व से कहो हम हिंदू है म्हटलं होतं. आणि गर्व से कहो हम हिंदुत्व है ही, हम हिंदू है ही घोषणा शिवसेनेची नाही, अजिबात नाही. ही घोषणा विश्व हिंदू परिषदेची सुद्धा नाही. ही घोषणा ही स्वामी विवेकानंदांची आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेला म्हटलं ते बंगालीमध्ये म्हटलं, आम्ही निजेर हिंदू बोलिते गर्व बोध कोरी, हे त्यांचं बंगाली विधान आहे. शरद पवार एका ठिकाणी म्हणाले होते, गर्व नको अभिमान हवा. अरे बाबा, थोडा हिंदीचा थोडा अभ्यास तरी करा ना बोलण्याच्या आधी. मराठीमध्ये ज्याला अभिमान म्हणतात त्याला हिंदीमध्ये गर्व म्हणतात. मराठीमध्ये ज्याला गर्व म्हणतात त्याला हिंदीमध्ये गर्व म्हणत नाही. हमें गर्व है, हमें हिंदू है. हा जो हिंदी में गर्व शब्द येतो हा अभिमानासाठी येतो. आणि मराठीमध्ये गर्व हा शब्द हा प्राऊडनेस, अति अहंकार या दृष्टीने वापरला जातो. आणि त्याच्यामुळे बंगालीमध्ये देखील गर्व शब्द हा अभिमान म्हणून वापरला जातो. आणि त्याच्यामुळे, आणि या भाषांमध्ये खूप गडबडी असतात, त्याच्यामुळे एकदम ट्रान्सलेशनच्या भानगडीत आपण पडू नये. म्हणजे मी आंध्र प्रदेशाचा प्रभारी म्हणून मी गेलो आणि पहिलाच दिवस माझा, मी मंचावर बसलो होतो, आमचे प्रदेश अध्यक्ष बसले होते. तर त्या मंचावरती ते भाषण करणाऱ्यांनी सांगितलं की राष्ट्र अध्यक्ष कन्ना लक्ष्मी नारायणजी आणि जातीय कार्यदर्शी सुनील देवधरजी. म्हटलं यार, हा प्रदेश अध्यक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतोय आणि मला जातीय म्हणतोय, भानगड काय? नंतर माझ्या लक्षात आलं, तेलुगू भाषेमध्ये राष्ट्र म्हणजे देश, तेलुगू राष्ट्र म्हणजे तेलुगू राज्य,
आणि राष्ट्र अध्यक्ष म्हणजे राज्याचा अध्यक्ष तेलुगू भाषेमध्ये, आणि जातीय म्हणजे राष्ट्रीय तेलुगू भाषा, म्हणजे मी नॅशनल सेक्रेटरी म्हणून जातीय कार्यदर्शी. म्हणजे प्रत्येक भाषा बदलली की त्याच्यातले शब्दांचे अर्थ बदलतात. आणि मग सावरकरांची भाषा शुद्धी ज्या वेळेला आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, त्यावेळेला त्यांचा जो कटाक्ष होता की तुम्ही आपली भाषा आपल्याच भाषेप्रमाणे बोलली पाहिजे, याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा तुम्ही तिरस्कार करा असं बिलकुल नाहीये. तुम्हाला दुसरी भाषा उत्तम आली पाहिजे. इंग्लिश इज अ वेपन and everyone must speak English. Everyone should be capable of speaking excellent English, and we should defeat all people those who speak English in international market with their own language. पण मराठी बोलताना शुद्ध मराठी बोला, हिंदी बोलताना शुद्ध हिंदी बोला, बंगाली बोलताना शुद्ध बंगाली बोला. मला वेगवेगळ्या भाषा शिकण्याचा शौक आहे. तेलुगू 10वी भाषा आहे मी शिकतोय. आणि ज्या वेळेला ఇప్పుడు తెలుగు నేర్చుకుంటున్నాను, కొంచెం కొంచెం మాట్లాడతాను కూడా, ఉపన్యాసం ఇస్తాను, भाषणही देतो मी आजकाल तेलुगूमध्ये. पण मला तमिळ शिकण्याची इच्छा निर्माण झाली. मेघालयात मी प्रचारक असताना माझ्याबरोबर राघवन होता, विद्यार्थी परिषदेत, तो तमिळ होता. म्हणलं ते राघवन मला तमिळ शिकव ना. राघवन म्हणाला तुमको इंग्लिश आता है? म्हणलं आता है. तो तुमको 90% तमिळ आता है, अब 10% थोड़ा बहुत मैं सिखाया करूंगा. आपली भाषा बोलताना आपली भाषा शुद्धपणे बोलली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा अनुवाद करण्याच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे. हिंदुत्वाचा ज्या वेळेला मुद्दा येतो त्यावेळेला सगळ्यात मोठी घोडचूक आपण करतो. सावरकरांनी सांगितलं की आपण ज्या वेळेला हिंदू धर्म म्हणतो त्यावेळेला आपण त्याची इक्विटी, त्याच्याबरोबर आपण त्याची तुलना ही ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामशी करू शकत नाही, केली नाही पाहिजे. कारण धर्म म्हणजे रिलिजन किंवा मजहब नाहीये आणि या शब्दाचा अनुवाद चुकीचा आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी अनेक तर्क दिलेले आहेत. पण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की अशा शब्दांचे अनुवाद होत नाहीत. नीट आहे का मी काय म्हणतोय ते? जोपर्यंत एखाद्या भाषेमध्ये एखादी संकल्पना निर्माण होते, आता मी उदाहरण देतो तुम्हाला. मराठीमध्ये खरकट, आता खरकटाला तुम्ही हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, कन्नड शब्द सांगा बघू, नाही मिळणार. म्हणजे उष्ट वेगळं आहे, खरकट वेगळं आहे. म्हणजे जो उपास करतो आहे तो जर साबुदाण्याची खिचडी खात असेल तर जेवण करत असलेला नॉर्मल दही भात खात असलेल्या माणसांनी हात लावला तर तो म्हणेल तुझा खरकटा हात मला नको लावूस. खरकट ही प्युअर मराठी कन्सेप्ट आहे. आणि ती कन्सेप्ट जर, ती संकल्पना जर कुठल्याही समाजाने बघितली नाही तर त्याला शब्द कसा मिळणार? संकल्पनेला शब्द तेव्हा मिळतो ज्या वेळेला ती भाषा जिथे जन्माला येते, ज्या समाजाने त्या भाषेला जन्माला घातलेलं असतं त्या समाजाने देखील तशीच संकल्पना बघितली पाहिजे. आणि त्यांच्या भाषेत त्या संकल्पनेला जर शब्द असेल तर त्या दोन संकल्पनांना तुम्ही इज इक्वल टू मध्ये टाकू शकता. धर्म ही संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. आणि इंग्रजी भाषेचा जिकडे जन्म झाला तिकडे त्यांनी धर्माची संकल्पनाच बघितलेली नाही, त्यांनी असा विचारच केलेला नाही, त्यांनी असं इमॅजिनच केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये धर्म शब्दाला शब्द नाहीये. आणि म्हणून धर्म म्हणून, रिलिजन म्हणून ज्या वेळेला आपण या सगळ्यांना एका लाईनीत आणून बसवतो त्यावेळेला ते छलिया मेरा नाम, छलिया मेरा नाम, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सबको मेरा सलाम, एवढं घोडचूक, एवढी महापाप आपण करतो या सगळ्यांना एका लाईनीमध्ये आणून बसवायचं. म्हणजे गावस्कर आणि तेंडुलकरच्या बरोबर एखादा पहिल्या बॉलला विकेट जाणाऱ्याला इक्वल आणून ठेवण्यासारखी जशी घोडचूक आहे तसं आहे ते. कुठे हिंदुत्व, कुठे हिंदू धर्म, कुठे हिंदू धर्माची संकल्पना आणि कुठे मजहब. एका सीमित, एका मर्यादित दायऱ्यामध्ये त्यांनी कोणी ते लिहिले, कसे लिहिले वगैरे याच्या भानगडीत मी पडत नाही. पण ते हिंदुत्वाच्या, हिंदू धर्माच्या आसपास देखील भटकू शकत नाहीत त्यांच्या संकल्पना. आणि त्याच्यामुळे त्यांना एकत्र आणणं ही चूक आहे. आणि ही टर्मच चुकीची आहे, हिंदू, मुस्लिम, सिख सब जो भाई भाई है. कारण या जी व्याख्या सावरकरांनी केलेली आहे, जी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे, डॉक्टर हेडगेवारांना देखील ज्या वेळेला नामकरण करायचं होतं संघाचं त्यावेळेला त्यांनी हिंदू स्वयंसेवक संघ नाव नाही दिलं. त्यांनी या संघटनेचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठेवलं. कारण त्यांना माहिती आहे जो हिंदू आहे तो राष्ट्रीय आहे. आणि त्याच्यामुळे जो हिंदू आहे तो राष्ट्रीय आहे, तर राष्ट्रीय शब्द म्हटल्यावरती हिंदू आलाच. आणि त्याच्यामुळे या संकल्पनेला जोपर्यंत आपण नीट समजत नाही त्याचा अनुवाद तरी कृपया आपण करू नये.
आता मी आणखीन एक इंग्लिश शब्द सांगतो. त्या इंग्लिश शब्दाला कुठल्याही भारतीय भाषेमध्ये शब्द मिळतोय का बघा. शेलार, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पण बघा जरा. बघा, ब्लॅकमेल हा इंग्लिश शब्द आहे. ती एक कन्सेप्ट आहे. तुम्हाला कुठल्याही भारतीय भाषेमध्ये ब्लॅकमेलचा अनुवाद तुम्ही करू शकत नाही. काळं टपाल, काली डाक, असं सरळ अनुवाद, त्याचा काही अर्थ आहे का? लक्षात येईल का? तुम्हाला ते पूर्णपणे संकल्पना समजावून सांगावी लागेल की जसं तुझं एक गुपित, नाही तुझं नव्हे, तुझं एक गुपित मला कळलं, ते गुपित जर मी तुझ्या प्रियजनांना सांगायचं नसेल तर माझी ही 4 कामं तू कर. तू ती केली नाहीस तर मी तुझ्या जवळच्या लोकांना तुझं गुपित सांगीन. या प्रक्रियेला ब्लॅकमेल असं म्हणतात. आपल्याला ब्लॅकमेल शब्दाला भारतीय, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी, बंगाली, उडिया, खासी, आपातानी आदी, नागा, मिझो कुठल्याही भाषेमध्ये पर्यायी शब्द का मिळत नाही? कारण आमच्या पूर्वजांनी असं आम्हाला कधी करायला सांगितलंच नाही. ही कन्सेप्टच नाही आमच्या संस्कारांमध्ये. कन्सेप्ट नाही तर शब्द कुठनं येणार? ब्लॅकमेलला शब्द नाही, एप्रिल फूलला शब्द नाही. एप्रिल फूल, तुम्ही एप्रिल मूर्ख म्हणालात तर कळेल का कोणाला? नाही कळणार. कारण त्यांना एक दिवस पूर्ण सूट दिलेली आहे. वाटेल तितकं खोटं बोला, वाटेल तितकं चिटिंग करा, दुसऱ्याला फसवा. आम्हाला एक दिवस काय, एका क्षणासाठी देखील आमच्या पूर्वजांनी खोटं बोलायची परवानगी दिलेली नाही. आणि म्हणून एप्रिल फूलला शब्द नाही मिळणार. सावरकरांच्या भाषा शुद्धीचं महत्व तुम्हाला पाहिजे तर ही उदाहरणं मी दिली. आणखीन उदाहरण पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीबद्दल आम्ही बोलत असू आणि अचानक तो व्यक्ती आला तर आपण काय म्हणतो? 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला, आता तुझ्याबद्दलच बोलवतो. बरोबर आहे ना? कन्सेप्ट कोणाची आहे? भारतीयांची आहे. मी भारतामध्ये तुम्हाला सांगितलं 10 भाषा येतात मला, 10वी शिकतोय आणि अनेक राज्यांमध्ये, जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये मी गेलेलो आहे. आणि मी अगदी मुद्दामून विचारलेलं आहे की जर अशी घटना घडली की आपण तिसऱ्याबद्दल बोलतो आणि तो तिसरा अचानक आला तर तुमच्या भाषेत काय म्हणतात? त्या सगळ्यांनी हेच सांगितलं की आपका जीवन लंबा रहे, आपको 100 साल जीवन रहे, असंच सगळ्या भारतामध्ये म्हणतात. पण आता नाउ 2 people आर डिस्कसिंग अबाउट थर्ड पर्सन हु इज ऍबसेंट देअर अँड सडनली ही कम्स. देन व्हॉट इज द डायलॉग मेंट फॉर दिस सिच्युएशन? थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. राक्षसाचा विचार केला आणि तो येऊन पोचला. म्हणजे आपण अशा प्रसंगामध्ये म्हणतो 100 वर्ष आयुष्य आहे तुला, आणि ते म्हणतात राक्षसाचा विचार करत होता तो येऊन पोचला. अपनी अपनी कन्सेप्ट आहे, अपना अपना विचार आहे. आपको लखलाभ, तुम्हाला तिकडे लंडन मध्ये लखलाभ आहे, राक्षसाचा विचार केला आणि पोचला. आम्ही 100 वर्ष आयुष्याचीच कामना करणार, कारण आमच्या हिंदुत्वानी आम्हाला हेच शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे भाषेचा अनुवाद करून भाषेची आपण वाट लावू नये. क्लिंटन साहेब आले होते तर त्यांना कोणीतरी मस्तपैकी मोहम्मद रफीचं गाणं ऐकवलं, राधिके तूने बंसरी चुराई क्या तेरे मन भाई. त्यांनी सांगितलं ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. एक इंग्लिश तिकडे प्रोफेसर प्रेमी बसला होता, त्यांनी लगेच ट्रान्सलेशन केलं. त्या लक्षात आलं ट्रान्सलेशनच्या आधी त्यांना सांगावं लागेल की कृष्णा नावाचा एक माणूस बासरी वाजवायचा, राधा ती बासरी ऐकल्यावर काम करू शकायची नाही, तिला काम करायचं होतं म्हणून त्यांनी त्याची बासरी घेतली आणि ती लपवून ठेवली आणि काम करत होती. तर दॅट इज वाय कृष्णा सिंग्स राधा यू हॅव स्टोलन माय फ्ल्यूट. तर बिल क्लिंटन answers that if at all Radha has stolen flute of Krishna, then why Krishna is singing? Ask Krishna to go to police station and report. म्हणून सावरकरांची भाषा शुद्धी पाहिजे. कन्सेप्ट कॅनॉट बी ट्रान्सलेटेड. आपल्याच भाषेत बोललं पाहिजे. आपल्याला तुकारामांचे अभंग शिकवले पाहिजेत. त्याला आपण अनब्रेकेबल म्हणून चालणार नाही, ते अभंग आहेत. ते कळलंच नाही लोकांना अनब्रेकेबल. आम्ही इतके इंग्रज आलेले आहोत की ते अभंगचा अर्थ आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे मी अनब्रेकेबल म्हटल्याचं कळलं नाही. आणि हे मी खरोखर ऐकलेलं आहे.
मी एका घरी प्रचारक असताना गेलो होतो, कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी एक कार्टी समोर आली आणि त्याच्या आईवडिलांनी अगदी कौतुकाने सांगितलं, yesterday what you were taught in your school? So ma'am taught us Saint Tukaram's Unbreakables. आता ते ma'am taught us Saint Tukaram again. Saint is not Sant. आत्मा is not soul. तुम्ही ख्रिश्चॅनिटी समजा, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जोपर्यंत मतांतरण करण्यासाठी, धर्मांतरण नव्हे, पंथांतरण मतांतरण करण्यासाठी एखादा त्यांचा जो पूर्णवेळ कार्यकर्ता पादरी आहे, तो जोपर्यंत क्रूरतेची एखादी लिमिट, एखादी हद्द पार करत नाही, जोपर्यंत तो चमत्कार दाखवत नाही, लोकांना मूर्ख बनवत नाही, तोपर्यंत त्याला सेंट ही उपाधी कॅथोलिक चर्चकडनं मिळत नाही. मदर टेरेसा बाईंना संत सेंट म्हणावं यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या जाण्यानंतर अनेक वर्षांनी सेंट उपाधी दिली. आणि ज्या वेळेला सेंट झेवियरचं नाव संत झेवियर म्हणून घेतलं जातं त्यावेळेला खूप वेदना होतात. गोव्याच्या लोकांना जाऊन तुम्ही विचारा, झेवियरनी तिथे ख्रिश्चॅनिटी पसरवण्यासाठी काय काय केलं. 450 मंदिरं तोडली आणि मोठ्या प्रमाणावरती हिंदू गोवंश हे तिकडनं गेले आणि जे कर्नाटकाच्या सीमेवरती मोठ्या प्रमाणावरती जे मिळतात, जे मूळ गोव्याचे लोक आहेत, कोंकणी बोलणारे लोक आहेत, त्यांनी स्थलांतरण करण्याचं कारण त्यांना धर्मांतरण करायचं नव्हतं, त्यांना मतांतरण करायचं नव्हतं, त्यांना ख्रिश्चन बनायचं नव्हतं, आपलं घरदार सोडायला तयार झाले होते. ओल्ड गोव्यामध्ये हात कतरो खांब आहे, त्या खांबाला झेवियर समोर इन्क्विजिशन कोर्ट लावून बसायचा आणि जो हिंदू ख्रिश्चन नावापुरता झाला पण सगळ्या आपल्या ज्या परंपरा आणि संस्कृतीचे सगळे जी चिन्ह आहेत ती सोडायला तयार नव्हता, संस्कार सोडायला तयार नव्हता, त्याचा एक हात बांधून ठेवायचा आणि दुसरा हात निर्ममतेने पिरगाळायला सुरुवात करायचा. विचार, बोल तू तुझं सगळं हिंदुत्व सोडणार की नाही. आणि जर तो सोडायला तयार नाही झाला तर तो पिळून पिळून त्याच्या शरीरातनं हात उखडून बाहेर काढून त्याची हत्या करायचा. अशा पद्धतीने हजारो हिंदूंची झेवियरनी हत्या केलेली आहे. असा क्रूर कर्मा मर्डरर झेवियर, त्याला संत झेवियर म्हणतात. हे कोणाचं पाप आहे? हे हिंदूंचं पाप आहे. आपल्याला माहिती नाही, आपण समजण्याचा कधी प्रयत्न करत नाही. हे सगळं काय आहे आम्हाला माहिती नाही. खिलाफत चळवळ काय झाली होती आपल्याला माहिती नाही. मी मलाबार मध्ये गेलो होतो. मलाबार केरळ, मला केरळ खूप भयंकर स्थितीत आहे, खूप भयंकर स्थितीत आहे केरळ. सगळा भारतच खूप भयंकर स्थितीत आहे. आणि आज सगळ्यात जास्त जर कोणाची आवश्यकता आहे तर सावरकरांच्या विचारांची आवश्यकता आहे या देशाला. आज भारताला जर कोणी वाचवू शकेल तर तो केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारच वाचवू शकेल. आणि त्या मलाबार मधली, म्हणजे जिथे मोठ्या प्रमाणावरती हिंदूंची हत्या, हिंदूंचं मतांतरण मुसलमानांमध्ये आणि हिंदू महिलांवर बलात्कार झाले होते, त्या खलिफाला, जो तुर्कस्तानचा खलिफा आहे, त्याला सुन्नी मुसलमान आपला पैगंबर मानतात, मोहम्मद पैगंबराचा वारिस मानायचे. आणि ज्या वेळेला पहिल्या विश्वयुद्धामध्ये इंग्रजांचा तर्कीशी मुकाबला होणार होता त्यावेळेला भारतात मुस्लिम लीगनी इंग्रजांकडनं वचन घेतलं की तुम्ही जर तिकडे जिंकलात तर्कीला तरी खलिफाला हटवू नका, खलिफाला तिथेच ठेवा. कारण तिथे एक सुधारणावादी मुसलमान कमाल पाशा आंदोलन करत होता. तो खलिफा अत्याचारी होता, तो खलिफा बलात्कारी होता, तो खलिफा क्रूर होता, तो भ्रष्ट होता. त्याच्या विरोधामध्ये तुर्कस्तानची जनता होती. त्यांना जागृत करण्याचं काम कमाल पाशांनी केलेलं होतं. आणि मुस्लिम लीगला असं वाटत होतं की जर त्यांनी तर्की जिंकला तर ते नक्की खलिफाला हटवतील आणि कमाल पाशाला गद्दीवर बसवतील. त्यांनी असं करू नये असं वचन घेतलं मुस्लिम लीगनी. इंग्रजांनी वचन दिलं पण अशी कुठली वचनं इंग्रजांनी पाळली की त्यांनी ते वचन पाळलं. तर्की जिंकल्यानंतर त्यांनी खलिफाला हटवलं आणि कमाल पाशाला गद्दीवर बसवलं. इथे मुस्लिम लीग भडकली आणि मुस्लिम लीगनी सांगितलं की आम्हाला पुन्हा खलिफाला गद्दीवर बसवा. म्हणजे त्या खलिफाचा कधी फोटो बघितला नाही, कारण इस्लामला फोटो मान्य नव्हता. आता सगळा बेगडी इस्लाम आहे, रोज व्हिडिओ टाकणारे कसले मुसलमान. त्यांनी तर मोहम्मद पैगंबरांनी चित्र चलाव नाही केलेलं, तर व्हिडिओ कुठला, फोटो कुठला, सोशल मीडिया कुठला, हे सगळे काफिर आहेत. ओरिजिनल डेफिनेशनच्या इस्लामच्या डेफिनेशननी गेला ते सगळे काफिर आहेत. आणि मग त्या खलिफाला बघितलं नाही, त्याचा आवाज ऐकला नाही, त्याला
त्याच्याबद्दल काही माहिती नाही अशा त्या खलिफाला पुन्हा गादीवर बसवण्यासाठी भारतामध्ये आंदोलन चालू केलं मुस्लिम लीगनी. त्या आंदोलनाचं नाव खिलाफत चळवळ. आणि त्यांनी काँग्रेसला सांगितलं की तुम्ही खिलाफत चळवळीमध्ये आम्हाला पाठिंबा जर नाही दिलात तर आम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्हाला पाठिंबा देणार नाही. म्हणजे तुर्कस्तानच्या गादीवर खलिफाला बसवण्यासाठी भारतात जर तुम्ही आमच्या आंदोलनात बरोबर उतरला नाहीत तर आम्ही तुमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्हाला साथ देणार नाही. आता म्हणा हिंदू मुस्लिम भाई भाई, मी कधी म्हणणार नाही. आणि मग ज्या वेळेला त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने कंडिशन घातली, काँग्रेसनी ती मानली. अनेक महापुरुषांनी जाऊन गांधीजींना, काँग्रेसच्या नेत्यांना समजावलं की तुम्ही खिलाफतला समर्थन करू नका. आणि अनेक महापुरुषांनी ज्या वेळेला काँग्रेस सोडली त्यावेळेला युवा काँग्रेस सोडणारा युवक म्हणजे डॉक्टर केशव बलराम हेडगेवार. त्यांनी देखील सांगितलं ही तुम्ही खूप मोठी चूक करताय. म्हणजे एका अर्थाने त्यांनी, हेडगेवारांनी असं सांगितलं की असं केल्यामुळे भारतातल्या मुसलमानांच्या देशबाह्य निष्ठांना तुम्ही खत पाणी घालताय. याचा अर्थ पाकिस्तान मॅच जिंकल्यावर ठाण्यामध्ये फटाके फोडले जातील ही वॉर्निंग डॉक्टर हेडगेवारांनी दिली होती की हे करू नका, तुम्ही खिलाफत चळवळीला सपोर्ट करू नका. आणि काँग्रेसनी केला, समर्थन केलं, रस्त्यावर उतरले, ठाण्यामध्ये देखील उतरले. मुसलमानांबरोबर हिंदू देखील काँग्रेसचे लोक काय घोषणा देत, तुर्कस्तानमध्ये खलिफाला गादीवर बसवा, तुर्कस्तानमध्ये खलिफाला गादीवर बसवा. काय संबंध? पण केलं, कारण तुम्ही या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही या आमच्या बरोबर. आणि ती खिलाफत चळवळ अयशस्वी झाली. अयशस्वी झाल्यावर हे कट्टरपंथी मुस्लिम लीग भडकली. आणि भडकली तर त्यांनी दंगे कोणाविरुद्ध करायला पाहिजे होते? वादा खिलाफी कोणी केली होती? इंग्रजांविरुद्ध करायला पाहिजे होते. पण त्यांनी इंग्रजांविरुद्ध नाही केली वादा खिलाफी, आंदोलन नाही केलं, त्यांच्यावर हल्ले नाही केले. तो हिंदू समाज ज्यांनी विनाकारण, काहीही कारण नसताना अनावश्यक खिलाफत चळवळीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले होते, ज्यांनी त्यांना साथ दिली त्या हिंदूंवर त्यांनी हल्ले केले. मुसलमानांनी केलेल्या दंग्यांमध्ये हजारो हिंदूंची हत्या झाली, लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले. आणि केरळमध्ये अफवा पसरली, दिस इज मोर डेंजरस. केरळमध्ये अफवा पसरली की खिलाफत चळवळ यशस्वी झाली, खलिफा पुन्हा गादीवर बसला. आणि म्हणून केरळमधल्या मुसलमानांना इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात त्यांनी प्रचंड दंगे केले आणि हिंदूंची हत्या केली, हिंदूंचं धर्मांतरण केलं. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्रम बलिर्दद्यात देवो दुर्बल घातका. देवाला ज्यावेळेला विचारलं तुला बळी कोणाचा द्यायचा, तुला घोड्याचा बळी द्यायचा का? देव म्हणाला नको. तुला हत्तीचा बळी द्यायचा का? देव म्हणाला नको. वाघाचा बळी द्यायचा का? अरे नको रे नको. अजापुत्रम बलिर्दत्यात, बकऱ्याचा बळी द्या मला. देवानी देखील ज्यावेळेला बळी मागितला त्यावेळेला दुर्बल प्राण्याचा बळी मागितलाय. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या राजकीय मंचावरनं दुसरी घोषणा केली, हिंदूंचं सैनिकीकरण करा, हिंदूंच्या हातामध्ये शस्त्र द्या. कायद्यानी मंजूर असलेलं प्रत्येक शस्त्र, कायद्यानी मंजूर असलेलं प्रत्येक शस्त्र आज प्रत्येक हिंदूच्या हातात असलंच पाहिजे. आज ती काळाची गरज आहे. हिंदूंनी शस्त्र उचलण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. सावरकरांनी सांगितलं हिंदूंचं सैनिकीकरण करा. त्यांच्यावर आरोप करणारे ज्यांची अवकात नाही ते त्यांच्या माफीच्या पत्रांबद्दल बोलतात. सावरकर बॅरिस्टर होते. सावरकरांना माहिती होतं की यांच्या कचाट्यातनं कसं सुटायचं. सावरकरांचं असं बिलकुल मत नव्हतं की 25-50 वर्ष जेलमध्ये खितपत पडायचं. त्यांना ज्या वेळेला बेरीनी विचारलं 50 साल सावरकर, 50 साल जिंदा तो रहोगे तुम, काले पानी की सजा में, त्यावेळेला सावरकरांनी बेरीला उत्तर दिलं 50 साल बेरी, तू याचा विचार कर 50 वर्ष भारतावर तुझ्या इंग्रजांचं साम्राज्य राहणार आहे का याचा तू विचार कर. अनन्य यातना त्यांनी भोगल्या, प्रचंड छळ सहन केले, सगळे माहिती आहेत, मी नाही सांगणार त्याच्याबद्दल विस्ताराने.
पण त्यावेळेला त्यांनी पत्र लिहिली आणि त्याच्यामध्ये फार काही बॅकफूटवर जाण्याचं कारण नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आग्र्याहून सुटका करण्यापूर्वी सगळ्या प्रकारची सोंग आणि ढोंग केली ना, की मला आता अफजल खान वध केवढा मोठं त्याचं उदाहरण आहे. मला भीती वाटते तुझ्या सैन्याची, तू एकटा ये मला भेटायला, तू अर्धा ये मी अर्धा येतो, तुझ्या बरोबर कोणी नसलं पाहिजे, माझ्या बरोबर कोणी नसेल. हे सगळं शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. रणछोड दास श्रीकृष्णाला म्हटले, त्यांनी श्रीकृष्णांनी अभिमानाने सांगितले, समाज हितासाठी 2 पावलं मागे जावं लागलं तर मला त्याच्यामध्ये चुकीचं काही वाटत नाही. हीच भूमिका सावरकरांची होती. अरे काय माफीच्या गोष्टी सांगता. अरे कैदेमधनं त्यांनी पळण्याचा प्रयत्न नाही का केलेला. त्या मार्सेलिस बंदराच्या जवळ त्यांनी जी ऐतिहासिक उडी घेतली, व्हॉट इज दॅट, इट इज ए एफर्ट ऑफ एस्केपिंग, पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न. त्या कैदेतनं त्यांना बाहेर पडायचंय, कारण त्यांना माहिती होतं कैदेत राहून ते देशाचं काम करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे साम दाम दंड भेद, ज्यांनी 10 वर्षांहून अधिक काळ त्या काळ्या पाण्यामध्ये प्रचंड यातना सोचलेल्या आहेत, मनाविरुद्ध त्यांना स्वातंत्र्य लढा लढायचा होता. आणि म्हणून त्यांनी लिहून दिलं, मी स्वातंत्र्य लढ्यात कुठे सहभागी होणार नाही, मी सशस्त्र क्रांतीचं काम करणार नाही, मी राजकारणात भाग घेणार नाही. ही धूळफेक आहे. नंतर सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या विषयाच्या बाबतीत आणि ते सगळं व्यवस्थित, ती सगळी डॉक्युमेंट्स, ही बॅरिस्टरांनी केलेली सगळी लिहिलेली डॉक्युमेंट्स आहेत. ही सगळी डॉक्युमेंट्स संपतांच्या याच्यामध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटेड किंवा जी इंग्लिश ओरिजिनल सगळी छापलेली आहेत. आणि त्याच्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये बॅकफूटवर जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा गनिमी कावा आहे की मला इकडनं सुटायचंय, काय करायचंय त्यासाठी, तू म्हणशील ते मी लिहून देतो. त्यांना माहिती होतं या सरकारशी कसं लढायचं, या सरकारशी कायद्यांनी लढता येतं, या सरकारची धूळफेक कायद्यांनी सुद्धा करता येऊ शकते. नाहीतर ती उडी काय सामान्य उडी आहे काय. ते जे सावरकर मतलब तेज, सावरकर मतलब त्याग, सावरकर मतलब तितिक्षा, ते तितिक्षेमध्ये हे सगळं येतं. आणि म्हणून सावरकरांनी हिंदूंचं सैनिकीकरण करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं सैन्यामध्ये भरती व्हा. आता म्हणणारे हेही म्हणू शकतील की ते ब्रिटिशांचे हस्तक होते, त्यांनी युवकांना सैन्यात जायला सांगितलं. पण ते पहिलं वाक्य आहे की सैन्यात भरती व्हावं हिंदू युवकांनी, शस्त्र शिकावीत, शस्त्र समजावीत, शस्त्र ताब्यात घ्यावीत. आणि एकदा हातामध्ये शस्त्र आलं की शस्त्र चालवणारं मन असतं. मग त्या बंदुकीची नळी कोणाच्या दिशेने फिरवायची हे ते मन ठरवतं. सावरकरांच्या विचारांच्या जवळपास नाही पोहोचू शकत लोक. आणि म्हणून त्यांचा अभ्यास करणं, त्यांना समजणं, त्यांनी काय सांगितलेलं होतं त्यावेळेला ते का आवश्यक होतं. जोगेंद्रनाथ मंडल हे सगळ्यात मोठं दलित मुस्लिम एकतेचं उदाहरण आहे. ज्या वेळेला या देशाची पार्टिशन झाली त्याच्या आधीच्या मी डायरेक्ट ऍक्शन बद्दल काही बोलत नाही, कारण ते खूप हॉरिबल आहे. कलकत्त्याच्या रस्त्यावरती 10,000 हिंदूंची हत्या करून मुडदे फेकून दिले होते. रक्ताचा आणि मांसाचा चिखल निर्माण झाला होता. हिंदूंचं रक्त वाहत होतं तिकडे. नौखालीमध्ये लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झालेले होते. हा क्रूर इस्लाम हा असाच आहे आणि हा पूर्वीपासून आहे, हे नवीन नाही आहे. महमूद गझनवी पासनं, बख्तियार खिलजी पासनं, तैमूर लंगड्यापासनं सगळ्यांचा इतिहास, औरंगजेबाचा, अकबराचा देखील, अजीमो शान शहनशाह. त्यांनी लाख मारले असतील आणि 1000 मारले, पण मारलेच. आणि त्याच्यामुळे कुठल्याही भुलैयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून ज्या वेळेला मला सांगतात ना, तू जरा सांभाळून बोल बाबा भाजप, आता माहित नाही गेल्यानंतर ह्यांची सगळ्यांची काय रिॲक्शन असणार आहे. पण मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही मला बोलवताय आधी जरा विचार करा. कारण सावरकर म्हणायचे की बघा, सावरकर कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते, कधीही नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की या देशातले जे मुसलमान आहेत त्यांचे पूर्वज हिंदूच आहेत.
पण त्यांना हे कायम सांगितलं पाहिजे की ज्यांनी हा इस्लाम या देशात आणला त्यांचं कधीही कोणी इथे स्वागत केलेलं नव्हतं, ते कधीही पाहुणे म्हणून आलेले नव्हते आणि त्यांना कधी कोणी इन्व्हाइटही केलेलं नव्हतं. ते दरोडेखोर होते, ते लुटेरे होते, ते चोर होते, ते अन्यायी होते, ते बलात्कारी होते, ते क्रूर कर्मा होते. ही त्यांच्या पूर्वजांची वास्तविकता त्यांना समजावून सांगितली पाहिजे. तुमच्याशी आमचं काही वाकडं नाहीये, पण त्यांचं गुणगान केलेलं आम्हाला चालणार नाही. टिपू सुलतानाचं नाव आम्ही भारतामध्ये एक्सेप्ट करू शकणार नाही. अरे लाखो हिंदूंचं धर्मांतरण मतांतरण केलेलं आहे टिपू सुलतानांनी. किती मंदिरं उद्ध्वस्त केलेली आहेत, किती महिलांवर त्याच्या सैनिकांनी बलात्कार केलेले आहेत. आम्ही कसं टिपू सुलतानाला एक्सेप्ट करणार? आम्ही नाही एक्सेप्ट करणार. त्यांना वाटत असेल आता मुसलमानांची वोट्स आम्हाला मिळू शकतील म्हणून सगळं काही दावणीला बांधून हिंदुत्वाच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचं पाप शिवसेनेने केलेलं आहे. आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये हिंदुत्व म्हणून वोटिंग करून सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेला धडा शिकवण्याचं काम सगळ्या हिंदूंनी केलं पाहिजे. कारण पवार आणि काँग्रेस तर समोर न मारतायत, तुम्ही पाठीमागनं मारलेलं आहे. अँड यू विल नॉट बी स्पेअर्ड फॉर दॅट. विश्वासघाती आहे. सत्ता पिपासेसाठी त्यांनी फक्त भाजपच्या पाठीत खंजीर नाही खुपसला, त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि नुसता महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर नाही खुपसला, त्यांनी सगळ्या हिंदूंच्या पाठीमागे खंजीर खुपसलेला आहे. त्यांना अधिकार नाहीये हिंदुत्वावर बोलण्याचा. आणि त्याच्यामुळे स्पष्टपणे हिंदुत्व काय हे सांगण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही बॅकफुटला जायची गरज नाही. कारण सावरकरांनी देखील सांगितलं की हिंदू मुसलमान व्यक्ती म्हणून आमचं काही वाकडं नाही. आणि त्यांनी सांगितलं हे हिंदू राष्ट्र आहे. आणि सावरकर पुढे म्हणतात हे हिंदू राज्य असू शकत नाही. बिकॉज देर इज डिफरन्स बिटवीन राज्य अँड राष्ट्र. राष्ट्र कॅन बी कॉल्ड एज नेशन, राज्य इज स्टेट. स्टेट रन्स बाय लॉ. अँड लॉ, कायदा कधीही कोणाबरोबर अपप्रभाव करू शकत नाही. हिंदूंनी बलात्कार केला तर तो बलात्कार केला, कायदा त्याच्याशी बलात्कारी म्हणून वागणार, हिंदू म्हणून वागणार नाही. आणि मुसलमानांनी जर हत्या केली तर ती हत्या करणारा तो मुसलमान आहे का हिंदू आहे हे कायदा पाहणार नाही. रस्ता जाईल तर तो कोणाची पूजा पद्धत बघून रस्ता पोचणार नाही. वीज जाईल तर ती कुठे माणूस बघून पोचणार नाही की ते ख्रिश्चन राहतात का हिंदू राहतात का मुसलमान राहतात म्हणून रस्ता आणि वीज पोचणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खऱ्या अर्थाने एका जाणत्या राजाचं काम केलेलं या देशामध्ये गेली 8 वर्ष. त्यांनी कुठेही कुठल्याही मुसलमानांवर अत्याचार केलेला नाही, पण त्यांनी कुठेही हिंदुत्वामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. सावरकरांना जशा प्रकारे या देशामध्ये राज्य पाहिजे होतं, ज्या पद्धतीचं राष्ट्र पाहिजे होतं, ते नरेंद्र मोदींच्या राज्यामध्ये साकार होताना आपल्या सगळ्यांना दिसतंय. याच्यामध्ये कुठलाही दुमत ठेवण्याचं कारण नाही. मी एका ट्विटमध्ये म्हटलं की मुसलमान युवकांना स्कॉलरशिप दिली नरेंद्र मोदीजींनी. मला भयंकर ट्रोल केलं. हे जे हिंदूवादी आहेत ना, हे सगळे सोशल मीडियावाले, हे खूप उतावळे आहेत, भयंकर आतताई आहेत, खूप ताबडतोब रिॲक्ट करून आपल्याच माणसाला ठोकायला सुरुवात करतात. त्यांचा दोष नाही, ते हिंदू आहेत ना. आणि त्याच्यामुळे आपल्याला मी नेहमी अशा कट्टर तथाकथित कट्टर हिंदुत्ववाद्यांना सांगतो, साईबाबांची उपासना करा. आणि साईबाबांचे जे 2 मार्गदर्शन आहेत ते सगळे आपण आचरणात आणा. श्रद्धा आणि सबुरी. कीप फेथ ऑन युअर लिडरशिप. तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. बंगालमध्ये अचानक हत्या व्हायला सुरुवात झाली इलेक्शन हरल्यानंतर. तुम्हाला पीडा होते तर ती पीडा अमित शहाना देखील होते. तेवढीच पीडा, त्यापेक्षा अधिक पीडा नरेंद्र मोदींना देखील होते. पण म्हणून लगेच 356 का लावत नाही. अरे ती काय फॅमिली पार्टी आहे का? टेबलावर बसले, ए जरा तिकडनं ब्रेड इकडे दे बघू. हा कोणाला तिकीट द्यायचं नगरपालिकेचं? 3 करोड त्यांनी दिलेत काय? अहो नाही नाही, त्यांनी 5 करोड दिलेत, त्याला द्या. हे असे डिसिजन्स होत नाही त्या सरकारमध्ये, या पार्टीमध्ये. हे कायद्याने चालणारं सरकार आहे नरेंद्र मोदीजींचं. त्याच्या सगळ्या मर्यादा माहिती आहेत त्यांना. आपला त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे. आणि दुसरं तितिक्षा, सबुरी, पेशन्स. ट्रिमेंडस पेशन्स इज रिक्वायर्ड.
वन्स यू हॅव फेथ देन ऑटोमॅटिकली दॅट पेशन्स कम्स. आमचा विश्वास आहे, मोदींवर विश्वास आहे. मोदी है तो मुमकिन है, आम्हाला माहिती आहे. आणि मग ते योगीही आहेत तिकडे. तिकडे कपिल मिश्रा गेले होते एका सभेमध्ये, भाषणात म्हणाले, मुसलमानांनाच उल्लेखून म्हणाले, ये चाय वाला है इसको झेल लो, वो गाय वाला आएगा तो मुश्किल में पड़ जाओगे. पण चायवाला गायवाला वगैरे काही नाही, सगळे एकच आहेत आणि सगळी जण आपल्या विचारांशी पक्के आहेत. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी हाजसाठी दिलेली सबसिडी बंद करून टाकली. पण ते पैसे मुसलमानांसाठी होते. सबसिडीसाठी दिलेले जे पैसे मिळाले त्या पैशातनं मुसलमान युवकांना स्कॉलरशिप त्यांनी दिली. त्यांनी वेगळे पैसे काढून नाही दिले. त्यांनी सांगितलं, एक हात में कुरान और एक हात में कॉम्प्युटर लेकर चलो. आणि हिमंत बिश्व शर्मांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बाबा. त्यांनी तर तिकडे म्हणजे, आणि खरोखर म्हणजे मी नॉर्थ ईस्ट वरती अनेक भाषणं दिलेली. तुम्ही मला वेळ सांगा, नाही तर मी तसा प्राध्यापक आहे. म्हणजे ते झाले ना वेळ. हा ठीक आहे, आम्ही थांबतो. कारण हे सगळे सज्जन आहेत, पाठीमागनं कोणी अशी कुर्ता वगैरे ओढणार नाहीत. आणि डावखरे इतके सज्जन आहेत की त्यांनी चिठ्ठी पण पाठवली नाही. नाहीतर पुण्यामध्ये लगेच येते, सुमारे 1 तास झाला आहे. म्हणजे तुम्ही थांबा असं नाही सांगत, ते इतका वेळ झाला आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी शौचालय दिलं, पूजा पद्धत बघून नाही दिलं. वीज पोचली, सगळ्यांच्या घरी पोचली. सगळं काही सगळ्यांकडे पोचलं. ज्याच्याकडे डिझर्विंग होतं त्याच्याकडे पोचलं. जो लायक होता त्याला मिळालं. पण म्हणून कोणालाही डोक्यावर बसवलं नाही. आणि त्यांनी हे खूप आधी सांगितलं. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना ज्यावेळेला सद्भावना संमेलन केलं, त्यावेळेला एक सज्जन मुसलमान आले आणि त्यांना ती टर्की टोपी डोक्यावर घालण्यासाठी दिली. त्यावेळेला त्यांनी ती टोपी शांतपणे त्याच्या हातात दिली आणि सांगितलं, मी डोक्यावर ठेवणार नाही. संदेश दिला, हम आपको गले लगाने के लिए तैयार है, सर पे बिठाने के लिए तैयार नहीं है. एवढा फरक फक्त मुसलमानांनी समजावा. ही भूमिका ख्रिश्चनांनी समजावी. भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाची सगळ्यात मोठी कसरत आहे. याचं कारण, आज त्यांना आधीच भाजपमध्ये गेले तर आप दुश्मन की पार्टी में गए हैं. और ये दुश्मन की पार्टी नहीं है. अगर दुनिया में सच्चे अगर कोई दोस्त है तो यही हमारे दोस्त है. क्योंकि ये हमारे अंदर से जहर निकाल कर, ये जहर निकालने का ट्रीटमेंट करने वाली पार्टी है. जोपर्यंत ते निघणार नाही तोपर्यंत कॉम्प्रोमाइज नाही. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व, स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्व, याच्यामध्ये कुठेही फरक नाही. नो इफ नो बट, ओनली हिंदुत्व. याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही, आपण करूही नये. आणि म्हणून समारोपामध्ये खूप बोलायचं राहून गेलं. मी लिहून, मला असंच सांगितलं, तू नुसतं लिहून आणशील पण लक्ष कधी तिकडे जाणारच नाही. आणि मग खूप बोलायचं राहून गेलं असेल, पुन्हा कधीतरी डावखरे तुम्ही बोलवा हे ऐकल्यानंतर, आणि मी नक्की येईन. आणि मला आपल्या सगळ्यांना एकच निवेदन करायचंय. देवधरांचं भाषण म्हणजे शेकोटी कॅम्प फायर नाही. आले, वाह, देवधर टाळ्या मारल्या आणि घरी निघून गेले. एक तरी ओवी अनुभवावी. सावरकर थोडासा अनुभव करा, थोडासा आपल्या आचरणात आणा. थोडासा नाही, खूप सारा वाचा. आज किती सुंदर पुस्तकाचं प्रकाशन झालं. ताई, मी तुमचे खूप धन्यवाद देतो. तुम्ही माईंचं चरित्र लोकांच्या समोर आणून ठेवलं. काय यातना भोगल्या असतील, कधी इमॅजिन केलंय कोणी? कशा पद्धतीने राहता. वर्षानुवर्ष पती दूर आहे, छळ चाललाय, देशोधडीला, मराठी शब्द आहे, देशोधडीला लागला परिवार. हिम्मत नाही हारे देशासाठी. आणि अशा प्रकारच्या त्याग, तपस्या आणि बलिदान केलेल्या अनेक, सावरकर तर माहिती तरी होते,
अनेक असे अनआयडेंटिफाईड हिरोज होते, अनसंग हिरोज होते. नरेंद्र मोदीजींनी आझादी का अमृत महोत्सव मधनं अशा सगळ्या लोकांना आणलं, सगळ्या लोकांना बाहेर आणलं. आणि आज ज्यावेळेला आपण रेल्वे स्टेशनवरनं जातो, आपण ज्यावेळेला एअरपोर्टवर जातो, त्यावेळेला रोज आपल्याला एअरपोर्ट अथॉरिटीज ऑफ इंडियाच्या स्क्रीनवर बघायला मिळतं. कधी एखादा बाबू गेनू बघायला मिळतो, कधी कियांग नांगबा बघायला मिळतो, कधी रानीमा गायडिनल्यू बघायला मिळते, कधी हुल ब्रदर्स बघायला मिळतात. बिरसा मुंडांच्या तस्वीरीला, तैलचित्राला पार्लमेंट मध्ये हार घालणारा भारताचा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. काळ्या कमी आपल्याला लाज वाटली पाहिजे या देशामध्ये बिरसा मुंडाच्या तस्वीरीला पहिला हार. हे सगळे जंगलामध्ये का राहिले? आमच्या संरक्षणासाठी जंगलामध्ये राहिले. ज्यांना तुम्ही डोंबारी बिंबारी म्हणता, ती जी कसब तुम्ही पाहता की तारेवरनं चालते, ती कशासाठी? इंग्रजांची मारामारी करण्यासाठी, लढण्यासाठी जंगलामध्ये राहून या सगळ्या कला त्यांनी हस्तगत केल्या. अशा सगळ्या समाजांना आपण बाहेर काढलेलं आहे. आणि म्हणून सावरकर आचरणात आणायचा तर समरसतेचा भाव आपल्या सगळ्यांमध्ये आचरणात असला पाहिजे. मी प्रत्येक त्योहार, प्रत्येक सण जिथे कुठे असतो तिकडच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरी बोलवून त्यांच्याबरोबर टेबलवर नाश्ता करून नवीन कपडे त्यांना भेट देऊनच मी सण साजरे करतो. तुम्ही तयार आहात का? नसाल तर करायला पाहिजे. 1-2 मिनिटं जास्त घेऊन लताजींची आठवण सांगतो. लताजींच्या घरी सावरकर आले दीनानाथ मंगेशकरांना सोबत घेऊन जाण्यासाठी. दीनानाथ मंगेशकर म्हणाले, लता तूही चल. सावरकरांनी सांगितलं, हो लता तूही चल. माईंनी म्हटलं, नको नको, तिला कशाला घेऊन जाता या सगळ्या तुमच्या कामांमध्ये? तर दीनानाथ म्हणाले, नाही, लताला कळलं पाहिजे हे सगळं काय चाललेलं आहे, कशासाठी चाललेलं आहे. कार्यक्रम होता दलित वस्तीमध्ये सहभोजाचा कार्यक्रम. त्यासाठी सावरकर आणि दीनानाथ मंगेशकर चाललेले होते. लता गेली, छोटी लता गेली, तिथे जाऊन सहभोजनामध्ये बसली. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लताजींनी सावरकरांना सांगितलं की मला तुमचं हे जे हिंदुत्व आणि हिंदू महासभा आणि RSS खूप आवडतं, याच्यात मला येऊन काम करायचंय. सावरकरांनी त्यांना मार्गदर्शन केलं की लता, तुझे कर्ते आहेस तेच तू करत राहा, तुला इथे येण्याची काही आवश्यकता नाही. आणि योग्य मार्गदर्शन लता दीदींना केलं. आणि त्याच्यामधनच ते अप्रतिम हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजापासनं सगळी जी त्यांची अजरामर गीतं निर्माण झालेली आहेत. नाहीतर लताजींनी ऑफर केली होती की मला संघाचं काम करायचंय मला, आणि त्यांच्या समितीच्या कार्यक्रमामधले फोटो देखील आपल्याला सगळ्यांना मिळाले असतील. सावरकरांनी अनेक जणांना प्रेरणा दिलेल्या आहेत आणि हे प्रेरणा देत राहतील. जेव्हा जेव्हा एखाद्याला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहण्यासाठी, बलिदान देण्यासाठी, त्याग करण्यासाठी प्रेरणा घेण्याची आवश्यकता निर्माण होईल या जगामध्ये, त्यावेळेला त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र हे 1 नंबरचं चरित्र असेल की जे त्यांना प्रेरणा देईल. वादळांमधल्या दीपस्तंभाचं काम करणाऱ्या या सावरकरांच्या व्यक्तित्वाला, त्यांच्या कृतित्वाला आज मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर प्रणाम करतो. आणि तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून टाकू दिशा दाही दाही या निर्धाराने आपण सगळे योद्धे बनून बाहेर पडूया. आणि आपण राजकीय हिंदुत्व या देशामध्ये पुनर्प्रतिष्ठापित करण्याचं काम, हिंदूंचं सैनिकीकरण करण्याचं काम, शस्त्र शिकण्याचं काम, सावरकरांनी केलेली सारी मार्गदर्शनं आपल्या परिवारामध्ये, आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये आपण ती पुढे नेण्याचं काम करू अशा आशेनी. बोला भारत माता की. जरा दोन्ही हात उचला ना वर, थोडे कष्ट घेऊ आपण. हा, स्वतंत्रता देवीसाठी 2 हात वर उचललेला काहीच समस्या नाही. बोला वंदे वंदे स्वातंत्र्यवीर सावरकरजी की. खूप खूप धन्यवाद.